बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील बर्डा गावाच्या शिवारातून वाहणाऱ्या सरस्वती ओढ्याला मोठा पूर आला। या ओढ्याच्या पात्रालगत असणाऱ्या महादेव मंदिरात देखील पाणी घुसलं। मंदिरामध्ये 3 जण अडकल्याचं दिसतंय। रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागरला मुसळधार पावसानं झोडपून काढलं। तालुक्यातील खालचा पाठ या ठिकाणी पावसाचं पाणी रस्त्यावर आलं। यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। लोणार तालुक्यामध्ये पुन्हा ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। अनेक गावात शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचं पाणी शिरलेलं आहे। दुसऱ्यांदा आलेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं लोणार तालुक्याला तडाखा बसलाय। चिपळूण कराड मार्गावरील कुंभारली घाटातील मुख्य रस्ता खचलेला आहे। नव्यानं केलेल्या संरक्षक भिंतीच्या बाजूला मुख्य रस्त्याला मोठे तडे गेलेत। प्रचंड धुक्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। अनेक दिवस विश्रांती घेतल्यानंतर धाराशिवमध्ये पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। हवामान खात्याकडून आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मंगरुळपीर, रिसोड आणि वाशिमसह अनेक भागात पहाटेपासून पावसानं जोरदार हजेरी लावली। गेल्या अनेक दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे खरीपाची सोयाबीन, तूर, कपाशीसह इतर पिकं सुकण्याच्या मार्गावर होती। मात्र या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे। वाशिम जिल्ह्यातील काही ठिकाणी 18 दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी संध्याकाळी दमदार पाऊस पडला। गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी या पावसामुळे आनंदित झालेत। तर या पावसामुळे खरीपाच्या सोयाबीन, तूर, कपाशीसह इतर पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला मान्सून अखेर शिरूर तालुक्यात दाखल झालेला आहे। तालुक्याच्या विविध भागांमध्ये समाधानकारक पावसाची नोंद होत असून त्यामुळे खरीप हंगामाला गती मिळणार आहे आणि यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत असून त्यांची चिंताही काही अंशी दूर झाली आहे। मुंबईसह ठाणे, पालघर भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। या कालावधीत जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। गेल्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे, तर विदर्भात देखील मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जातोय। दीर्घ विश्रांतीनंतर कमबॅक केलेल्या कोसळधारांनी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना गारद केलं। पहाटेपासूनच सकाळी 11 वाजेपर्यंत पडलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं। परिणामी शाळा गाठणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांसोबत ऑफिससाठी धावपळ करणाऱ्या नोकरदारांची देखील पावसाच्या पाण्यातून वाट काढताना दमछाक झाली। मुंबईसह उपनगरात गेल्या 24 तासात पावसानं जोरदार हजेरी लावली असून सांताक्रूज इथे पावसाच्या नोंदीत वाढ झालेली आहे। मात्र जुलै महिन्याच्या सरासरीपेक्षा अद्यापही पाऊस कमीच आहे। जळगाव जिल्ह्यासाठी यंदाच्या पावसाळ्यात पावसाची आकडेवारी कमी असली तरी जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांसह मध्यम प्रकल्पांमधील जलसाठ्याची स्थिती दिलासादायक आहे। 20 जुलैपर्यंत जिल्ह्यात मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प मिळून 40% जलसाठा उपलब्ध आहे, जो गेल्या वर्षीच्या याच दिवसाच्या 27% साठ्यापेक्षा जास्त आहे। यामुळे जिल्ह्यातील पाणी टंचाईची मोठी चिंता तुर्तास दूर झाली आहे। राज्यातील परिचारिका संघटनांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारपासून पुकारलेल्या संपामुळे जे कामा सेंट जॉर्जेस जीटी रुग्णालयातील नियमित शस्त्रक्रिया पूर्णपणे बंद केल्यात। केवळ अतितत्काळ शस्त्रक्रिया करण्यात येत आहे। संपाच्या 5व्या दिवशी तोडगा न निघाल्यामुळे संप कायम असल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत। खासगी ओला, उबर आणि रॅपिडो ऑटो टॅक्सी चालकांनी त्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारनं गांभीर्यानं लक्ष दिलं नाही, तर येत्या बुधवारी मुंबई, पुणे आणि नागपूर शहरात चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। या पार्श्वभूमीवर मंगळवारी परिवहन विभागाच्या शिष्टमंडळासोबत बैठक होणार आहे। या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला नाही तर बंद पुन्हा सुरू करण्यात येईल अशी स्पष्ट भूमिका चालक संघटनांनी घेतली। अहमदाबाद विमान अपघातापासून एअर इंडिया ही विमान कंपनी चर्चेत आहे। दरम्यान केंद्र सरकारनं संसदेत मोठा खुलासा केलाय। गेल्या 6 महिन्यात एअर इंडियाला सुरक्षा उल्लंघनांच्या 5 प्रकरणात 9 वेळा कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे, अशी माहिती नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी राज्यसभेत दिली। गणेशोत्सवासाठी पुण्यातून कोकणात जाणाऱ्यांची संख्या जास्त असते आणि कोकणवासियांना जाण्यासाठी अडचणी येऊ नये यासाठी पुणे रेल्वे खात्याकडून एकूण 12 रेल्वे सोडण्यात येणार आहेत आणि त्यामुळे गणपती उत्सवाला कोकणात जाणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टुरिफ बॉम्बनं जगभरात अस्वस्थतेचं वातावरण आहे। त्यांच्या या निर्णयामुळे जागतिक अर्थव्यवस्था संकटात सापडण्याची शक्यता आहे। त्यामुळे अनेक गुंतवणूकदार आता सोन्या चांदीच्या गुंतवणुकीकडे वळत आहेत आणि त्यामुळे सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली असून सोन्याचे दर पुन्हा एकदा 1 लाखांवर गेलेले आहेत। भारतीयांनी दररोज सरासरीपेक्षा दुपटीहून अधिक मिठाचं सेवन सुरू ठेवल्यामुळे एक अदृश्य महामारी देशात विस्तारते, असा इशारा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं दिलेला आहे। अतिसेवनामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब, मूत्रपिंड निकामी होणं, मेंदूचा झटका अशा अनेक गंभीर आजारांचा धोका वाढत असल्याचं वैद्यकीय संशोधन परिषदेनं म्हटलंय।
महाविद्यालयांनी मुलींच्या मोफत शिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणं गरजेचं आहे। या योजनेपासून एकही मुलगी वंचित राहणार नाही याची सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्य आणि विभाग प्रमुखांनी गांभीर्यानं नोंद घेण्याची सूचना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं दिली आहे। तसंच योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांवर कठोर कारवाई करण्याचा स्पष्ट इशारा देखील विद्यापीठाकडून देण्यात आलेला आहे। नागपूरमध्ये रेल्वे स्थानक आणि अजनी रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री 25 जुलैपर्यंत बंद राहणार आहे। संत ताजुद्दीन बाबा यांचा 130वा वार्षिक उरूस निमित्त नागपुरात देशभरातून भाविक येतात, त्यामुळे रेल्वे प्लॅटफॉर्मवर भाविकांची गर्दी टाळण्यासाठी तिकीट विक्री तात्पुरती बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलेला आहे। स्वच्छता रँकिंगमध्ये नागपूरचा 27वा क्रमांक आल्यानंतर नागपूर महापालिका खडबडून जागी झालेली आहे। विशेष पथक स्थापन करून मनपाच्या 10 झोनमध्ये स्वच्छता वाहनांची झाडाझडती घेण्यात आली। घरोघरी जाऊन कचरा संकलन करणाऱ्या वाहनांची महापालिका उपायुक्तांसह अधिकाऱ्यांनी पाहणी केली। कोस्टल रोड हा वाहतुकीसाठी टप्प्याटप्प्यानं खुला करण्यात आलेला आहे, त्यावर सुरक्षित वाहतूक आणि वेग मर्यादांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेनं ठिकठिकाणी लावलेले 236 सीसीटीव्ही कॅमेरे देखील आता कार्यान्वित झालेले आहेत। त्यामुळे जलद वाहतुकीबरोबरच सुरक्षित वाहतुकीची देखील सुविधा आता कोस्टल रोडवर मिळणार आहे। मुंबई शहरातील दुकानांवर मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर महापालिकेनं कारवाईचा बडगा उगारलेला आहे। यामध्ये सुमारे 3040 दुकानदारांना पालिकेनं नोटिसा बजावल्या आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर दुकानं आणि आस्थापनांवर मराठी पाट्या लावणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। दुकानांवर पाट्या लावण्यास दुर्लक्ष करणाऱ्या दुकानांवर महापालिकेकडून तपासणी करून कारवाई केली जाते। देशात राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत येणाऱ्या 130 शहरांपैकी 103 शहरांमध्ये 2017 ते 2018च्या तुलनेत 2024-25 मध्ये PM10च्या पातळीत सुधारणा झाल्याचं सरकारी आकडेवारीमधून समोर आलेलं आहे। यामध्ये मुंबईच्या PM10 प्रदूषण पातळीत सर्वाधिक 44% घट नोंदवण्यात आलेली आहे। यानंतर कोलकात्याचा समावेश आहे। राज्य मार्ग परिवहन महामंडळानं राज्यभरात राबवलेल्या बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानामध्ये 149 बस स्थानकं स्वच्छता राखण्यात अपयशी ठरल्यानं नापास झालेली आहेत। राज्यातील एकूण 568 स्थानकांपैकी 201 स्थानकांना 70 पेक्षा जास्त गुण मिळाले। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागामार्फत 2025-26 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यात 15,53,11,730 रुपयांची पाणीपट्टी वसूल करण्यात आलेली आहे। त्यामध्ये सर्वाधिक 6,53,05,159 एवढी रक्कम ऑनलाईन जमा झाली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 45 लाखांची अधिक वसुली झालेली आहे। पुणे शहर पोलीस दलातील 12 पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणास्तव अंतर्गत बदल्या करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये 5 पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांचा समावेश आहे। याबाबतचा आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढलाय। ठाणे महापालिकेची आरोग्य यंत्रणा आता हायटेक होत असून 33 आरोग्य केंद्र आणि 6 प्रसूतिगृहांच्या ठिकाणी औषधांचा साठा किती उपलब्ध आहे, तो केव्हा संपणार, कालबाह्य झालेली औषधं किती आहेत याची माहिती अगदी एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे। यामुळे प्रत्येक आरोग्य केंद्रासह प्रसूतिगृहात मुबलक औषधांचा साठा उपलब्ध होऊन तो संपण्याआधीच त्याची खरेदी करणं शक्य होणार आहे। मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जातात। या इमारतीची भव्यता आणि सौंदर्य देश विदेशातील पर्यटकांना देखील भुरळ घालतं। जानेवारी 2021 ते जुलै 2025 या 4.5 वर्षात मुंबईकरांसह देशविदेशातील मिळून सुमारे 20,000 पर्यटकांनी महापालिका मुख्यालयाच्या ऐतिहासिक वास्तूची सहल केली आहे। पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची दुसरी यादी सोमवारी तंत्रशिक्षण संचालनालयानं जाहीर केलेली आहे। या फेरीसाठी 63,460 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते। त्यापैकी 51,223 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झालेले आहेत। या फेरीमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना 22 ते 24 जुलै या कालावधीमध्ये संबंधित संस्थेत जाऊन मूळ कागदपत्रांसह प्रवेश घ्यावे लागणार आहे। कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला 6 दिवसांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांना आता 27 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत। प्रवेशाची पहिली यादी 9 ऑगस्टला जाहीर करण्यात येणार आहे। मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षानं गोविंदांसाठी सुरू केलेल्या 1916 या हेल्पलाईनचे टी-शर्ट परिधान केलेले स्वयंसेवक दहीहंडी उत्सवाच्या दिवशी शहरात तैनात करा, असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री तथा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेला दिले। मुंबईत गेल्या 3 वर्षांमध्ये पुरुष आणि स्त्री नसबंदी मिळून एकूण 34,805 शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आलेल्या आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत या शस्त्रक्रिया करण्यात आल्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न पदव्युत्तर विद्यापीठ विद्या परिषदेची बैठक कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली। पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या 186 महाविद्यालयांमध्ये समित्यांनी भेट देत भौतिक सुविधांची तपासणी केली, ज्यामध्ये 70 ते 72 महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याचं दिसलं।
धाराशिवमध्ये गोवंश हत्याबंदी सुधारित कायदा 2015 रद्द करण्यात यावा यासाठी ऑल इंडिया जमियतून कुरेशी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात हजारो बांधव सहभागी झाले होते। या कायद्याचा गैरवापर थांबवा आणि कायदा रद्द करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलाय। सुपा एमआयडीसी मधील बेवरेजेस लिमिटेड सुपा या कंपनीविरोधात नागरिकांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय। कंपनीनं परिसरात केमिकलयुक्त दूषित पाणी सोडल्यानं शेतजमिनी, जनावरं आणि पिण्याच्या पाण्याचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। पाटण तालुक्यातल्या बहुलेश्वर महादेव मंदिराशेजारील रस्त्यावर भर दिवसा बिबट्या फिरताना पाहायला मिळाला। एका तरुणानं आपल्या मोबाईलमध्ये बिबट्याला कैद केलंय। दरम्यान बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। महाड एमआयडीसी मधील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। महाड एमआयडीसी मधील डी प्लॉटमध्ये असणाऱ्या न्यू इंडिया कंपनीच्या आवारातून मोठ्या प्रमाणात प्रदूषित पाणी बाहेर सोडण्यात आलं। कंपनीच्या आवारातून बिनधास्तपणे प्रदूषित पाणी रस्त्यावर आणि नाल्यात सोडलं जात असल्यानं या कंपनी विरोधात कारवाई तरी कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय। बाजारपेठेतील वाढत्या किमतींमुळे 2024-25 अंतर्गत रब्बी हंगामातील शेतमालाच्या विक्रीत हरभरा खरेदीमध्ये मोठी घट झाली। याचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना थेट फटका बसलाय। गेल्या हंगामात 3.93 लाख शेतकरी लाभार्थी होते। यंदा हा आकडा शून्यावर आलाय, म्हणजेच ही खरेदी जवळपास पूर्णपणे थांबलेली आहे। चंद्रपूरच्या रामबाग मैदानाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला। या ठिकाणी मैदानाच्या एका कोपऱ्यात 100 वृक्ष तोडून पुन्हा एकदा नवी जिल्हा परिषद इमारत बांधण्याचा घाट घातला जातोय। याची कुजबूज लागताच पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत विरोधी भूमिका घेतली आहे। दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी या ठिकाणी जिल्हा परिषदेची इमारत होणार नाही असं स्पष्ट केलंय। अंबरनाथमध्ये सीएनजीचा पुरवठा करणाऱ्या ट्रकमधून मोठ्या प्रमाणात गॅस भरत असताना गॅस गळती झाली। अचानक झालेल्या गॅस गळतीमुळे सगळ्यांची पळापळ झाली। तर महामार्गाशेजारी हा सीएनजी पंप असल्यानं वाहन चालकांमध्ये एकच गोंधळ उडाला। मात्र वेळीच ही गॅस गळती रोखण्यात यश आल्यानं मोठा अनर्थ टळला। गोंदिया शहराला लागून असलेल्या फुलसूर जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश चतुर यांनी वृक्ष लागवड करून वाढदिवस साजरा केला। पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनानुसार झाड लावत असल्याचं त्यांनी म्हटलं। खासदार निलेश लंके यांच्या अभिनव संकल्पनेतून 200हून अधिक निवृत्त शिक्षकांसाठी संसदेच्या अभ्यास दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं। यावेळी शिक्षकांनी संसद भवनात प्रत्यक्ष कामकाज पाहून मंत्री आणि खासदारांशी संवाद साधला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पूर्णाकृती पुतळा लोकार्पण सोहळ्यानिमित्त अहिल्यानगर येथील चौकात त्यांचं नाव देण्याची मागणी पुतळा समितीनं केलेली आहे। समितीनं मनपा आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे।